Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn a new poem If from Standard 10th Subject English. Let's go start. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इफ या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेचे कवी रुडयार्ड किपलिंग असून आपण सर्वप्रथम त्यांची माहिती पाहूया. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म 1865 साली व मृत्यू 1936 साली झाला. रुडयार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट म्हणजेच इंग्रजी पत्रकार होते. शॉर्ट स्टोरी रायटर लघुकथा लेखक, पोएट अँड नॉवलिस्ट म्हणजेच कवी व कादंबरीकार होते. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन द युनायटेड किंगडम म्हणजेच युनायटेड किंगडम मधील सर्वात लोकप्रिय लेखकापैकी किपलिंग हे एक होते. इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी म्हणजेच 19व्या शतकाच्या सुरुवातीला आणि 20व्या शतकाच्या शेवटी गद्य व पद्य या दोन्ही प्रकारामध्ये युनायटेड किंगडम मधील सर्वात लोकप्रिय लेखकापैकी किपलिंग हे एक होते. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. इसवी सन 1907 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज म्हणजेच ते इंग्रजीत लेखन करणारे पहिले लेखक होते. त्यांना हा पारितोषिक मिळाला होता. दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही कविता वडिलांनी आपल्या मुलाला दिलेल्या सल्ल्याविषयी आहे. या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला सल्ला देतात. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे डोके शांत ठेवणे. इफ यू कॅन कीप युअर हेड जर तुम्ही तुमचे डोके शांत ठेवू शकलात. व्हेन ऑल अबाउट यू जेव्हा ऑल अबाउट यू म्हणजे जेव्हा सर्व लोक तुमच्या बाबतीत आर लुझिंग देअर्स. लुझिंग देअर्स म्हणजे भान हरवणे. आर लुझिंग देअर्स आणि त्यांचं भान हरवतात. अँड ब्लेमिंग इट ऑन यू आणि तुम्हाला ते ब्लेमिंग करतात. ब्लेमिंग म्हणजे दोष देणे आणि तुम्हाला ते दोष देतात. म्हणजेच एकंदरीत इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू जेव्हा सर्व लोक तुझ्याबद्दल त्यांचे भान हरवून तुला ब्लेम करतात किंवा तुला दोष देतात त्यावेळेला तू तुझं डोकं शांत ठेवलं पाहिजेस. या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये कीप युअर हेड म्हणजेच डोकं शांत ठेवणे आणि दुसऱ्या ओळीत लुझिंग देअर्स म्हणजेच लॉस युअर हेड म्हणजेच भान हरवणे अशा दोन विरोधी अपोजिट्स आयडिया या ठिकाणी सांगितल्या आहेत. म्हणून अँटिथिसिस हा फिगर ऑफ स्पीच होतो. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ जर तू स्वतःवर विश्वास ठेवशील. व्हेन ऑल मेन डाऊट यू जेव्हा सर्व लोक ऑल मेन म्हणजे सर्व लोक तुझ्यावर डाऊट करतात, शंका घेतात म्हणजेच सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवतात तेव्हा तू काय केलं पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ तू तुझं स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. बट मेक अलाउन्स फॉर म्हणजे विचारात घेणे आणि त्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. फॉर देअर डाऊटिंग टू म्हणजे जे लोक तुझ्यावर शंका घेतात त्यांच्या शंका डाऊटिंग ह्या सुद्धा तू विचारात घेतलं पाहिजेस. नेक्स्ट इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग. इफ यू कॅन वेट जर तू वाट पाहशील म्हणजेच जर तू संयम ठेवशील. नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग टायर्ड म्हणजे थकणे अँड
नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग, आणि तू वेटिंग करून वाट पाहून तू टायर्ड म्हणजेच थकणार नाहीस किंवा तुझ्यामध्ये कंटाळा येणार नाही. तुला वाट पाहण्याची चिकाटी तुझ्यामध्ये असायला हवी. और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. और किंवा बीइंग लाईड अबाउट, आणि जेव्हा तुझ्याबाबत खोटे बोलले जातील तेव्हा डोंट डील इन लाईज. डोंट डील इन लाईज, लाईज म्हणजे खोटे बोलणे, तर तू खोटे बोलणार नाहीस. जरी लोक तुझ्याबद्दल खोटे बोलत असतील तरी तू मात्र खोटे बोलणार नाहीस, असा सल्ला फादर आपल्या सनला देतात. नेक्स्ट, और बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. और बीइंग हेटेड, हेटेड म्हणजे तिरस्कार करणे. जर लोक तुझा तिरस्कार करत असतील, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, आणि लोक तुला दोष देत असतील तेव्हा तू डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तू हेटिंग करू नको, म्हणजेच तू त्याला तिरस्कार करू नको किंवा त्या दोषाला तू बळी पडू नकोस आणि त्याचा नकारात्मक परिणाम तुझ्या मनावर होऊ देऊ नकोस. अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. अँड आणि एट डोंट लुक टू गुड, आणि फार चांगला आहेस असे दाखवू नकोस. नॉर टॉक टू वाईज, टॉक टू वाईज म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज, म्हणजे हुशारी दाखवणे, म्हणजेच फार हुशार आहेस असं दाखवू नकोस किंवा फार शहाण्यासारखा बोलू नकोस, असा सल्ला वडील आपल्या मुलांना देतात. नेक्स्ट स्टॅन्झा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन ड्रीम, जर तू स्वप्न पाहशील, अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, पण तू स्वप्नांचा गुलाम होणार नाहीस. नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर म्हणजेच स्वप्नांना तुझ्यावर तू सत्ता गाजू देऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन थिंक, जर तू विचार करशील, अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. युअर एम म्हणजे तुझं ध्येय. नॉट मेक थॉट्स युअर एम म्हणजेच तुझं विचारच तुझं ध्येय होऊ देणार नाहीस किंवा त्या विचारामध्ये स्वतःला हरू देऊ नकोस किंवा विचारामध्ये तू भरकटू नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. इफ यू कॅन मीट, जर तुम्ही भेटू शकाल, विथ ट्रायम्फ, ट्रायम्फ म्हणजे व्हिक्टरी, विजय, यश, अँड डिझास्टर म्हणजे संकट, अपयश. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर म्हणजेच जर तू विजय आणि पराजय याला मिळशील, म्हणजेच जेव्हा तुला अफाट यश मिळेल किंवा अपयश मिळेल तेव्हा, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. अँड ट्रीट म्हणजे तू सामोरे जा, दोज टू इम्पोस्टर्स, इम्पोस्टर्स म्हणजे चिटर्स म्हणजेच फसवे, ढोंगी. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, हे जे दोन इम्पोस्टर्स आहेत म्हणजेच कोण, ट्रायम्फ अँड डिझास्टर म्हणजेच काय, यश आणि अपयश, यांना तू ट्रीट म्हणजे सामोरे जा. दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम म्हणजे एकाच प्रकारे या परिस्थितीला तू सामोरे जा. ट्रायम्फ अँड डिझास्टर म्हणजेच आनंद व दुःखाचे मुखोटे घालून येणाऱ्या परिस्थितीला तू एकाच प्रकारे सामोरे जा. आनंद व दुःख यांना तू योग्यपणे हाताळायला शिक. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. इफ यू कॅन बेअर, बेअर म्हणजे सहन करणे. इफ यू कॅन बेअर म्हणजे तू हे सहन करू शकशील. टू हिअर द ट्रूथ म्हणजे सत्य तू ऐकून सहन करू शकशील. यू हॅव स्पोकन म्हणजे तू सांगितलेलं सत्य ऐकून तू हे सहन करू शकशील. ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. ट्विस्टेड म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणे. बाय न्यूज, न्यूज म्हणजे कनिंग, डिसऑनेस्ट पीपल म्हणजे धूर्त लोकांकडून तू सांगितलेल्या सत्यामध्ये बदल करून टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. मेक अ ट्रॅप म्हणजे सापळा रचणे. फॉर फूल्स म्हणजे मूर्ख बनवण्यासाठी. म्हणजेच तू सांगितलेल्या
सत्य गोष्टीमध्ये बदल करून तुला मूर्ख बनवण्यासाठी काही लोकांनी जर सापळा रचला तर तू इफ यू कॅन बेअर तर तू हे सहन करू शकशील. और वॉच द थिंग्स यू गिव्ह युअर लाईफ टू ब्रोकन. और वॉच द थिंग्स त्या गोष्टी तू बघ, यू गिव्ह युअर लाईफ संपूर्ण आयुष्य त्यासाठी तू दिलंस, टू ब्रोकन म्हणजे त्या तुटलेल्या पाहताना तू त्या बघ परंतु खचून जाऊ नकोस. अँड स्टूफ अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. अँड आणि स्टूफ अँड बिल्ड म्हणजे तू वाक आणि बांध, देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउट टूल्स म्हणजे झिजलेले किंवा जुनाट अशा गोष्टी, म्हणजेच तुटलेल्या विखुरलेल्या गोष्टींना जुनाट साधनाचा तुझ्या क्षमतेनुसार वापर करून पुन्हा नवं उभारशील, पुन्हा नव्याने आकार त्याला देशील असे कवी सांगतात. नेक्स्ट स्टॅन्झा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स जेव्हा तू क्राऊड सोबत टॉकिंग करशील, बोलशील, लोकांना जेव्हा तू बोलशील, अँड कीप युअर व्हर्च्यू तेव्हा तू कीप युअर व्हर्च्यू म्हणजेच मूल्य जोपासणे. जेव्हा तू लोकांसोबत बोलशील तेव्हा तू मूल्य जोपास. और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. और वॉक विथ किंग्स किंवा राजासोबत चालताना किंवा उच्च लोकांसोबत सहवासात राहताना नॉर लूज द कॉमन टच. नॉर लूज द कॉमन टच म्हणजे सामान्य लोकांशी संपर्क तोडू नको. म्हणजेच उच्च लोकांसोबत राहताना तू सामान्य लोकांना विसरू नकोस, त्यांचा संपर्क तोडू नकोस. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. इफ नायदर फोज, फोज म्हणजे शत्रू, जर तुला शत्रू नॉर लव्हिंग फ्रेंड्स किंवा प्रेमळ मित्रही कॅन हर्ट यू म्हणजे तुला त्रास देऊ शकले नाही. इफ यू ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. इफ ऑल मेन जर सगळे लोक काउंट विथ यू, काउंट विथ यू म्हणजे सर्वांशी समान संबंध ठेवणे. इफ ऑल मेन काउंट विथ यू जर सगळे लोक तुला समान महत्त्वाचे वाटतील, बट नन टू मच सर्वांशी तुझी समान सारखी वर्तणूक असेल, कुणी फार जास्त नाही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. इफ यू कॅन फील म्हणजे तू पूर्णपणे उपयोग करशील, द अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे अमूल्य क्षणाचा. म्हणजेच इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजेच जर तू अमूल्य क्षणाचा पूर्णपणे उपयोग करशील. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजेच एका मिनिटातील सर्व 60 सेकंदाचा उपयोग करणे. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे त्यासोबत तू एका मिनिटातील 60 सेकंदाचा सुद्धा सदुपयोग करशील. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. युअर्स इज द अर्थ आणि ही पृथ्वी तुझी असेल, अँड आणि एव्हरीथिंग दॅट्स इन इट आणि त्याच्यातील सर्व काही तुझं असेल. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. अँड आणि विच इज मोर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे यू विल बी अ मॅन आणि तू एक खरा परिपूर्ण उत्तम व्यक्ती बनशील. माय सन माझ्या मुला तू एक उत्तम माणूस बनशील. अशा पद्धतीनं इफ या कवितेमध्ये रुडयार्ड किपलिंग यांनी कोणत्याही परिस्थितीला उत्तम प्रकारे तोंड दिलं तर यशस्वी माणूस बनू शकतो, याच या कवितेमध्ये संदेश दिला आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.